So welcome all of you for the next lecture of accounting. In last lecture we had discussed very first problem of dissolution of partnership firm, the simple dissolution. Okay, so we are now discussing simple dissolution. Now this is illustration number 2, which is given on the page number 216. So let us understand the problem first. A firm consisting of 3 partners, Mr. Mahesh, Suresh and Yogesh. 3 partner आहेत, Mahesh, Suresh and Yogesh. They want to dissolve the partnership firm. त्यांना पार्टनरशिप फर्म काय करायची आहे? बंद करायची. And they decided to take over the certain assets and liabilities and continue the business separately. ते म्हणाले की जे काही ऍसेट आणि लायबिलिटीज आहेत ते वाटून घेऊ आणि आपण आपला बिझनेस आता सेपरेट सुरू करू, पार्टनरशिप बंद करू. काहीतरी करतील ते नंतर, पण सध्या त्यांना पार्टनरशिप फर्म बंद करायचं आहे. नाउ त्यांचा जो काही रेशो आहे तो रेशो दिलाय का? प्रॉफिट शेअरिंग रेशो. ठीक आहे, तर आपण इथं इक्वली पकडू. तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नाहीये म्हणून प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असेल? इक्वली. लक्षात ठेवा, दिला असेल तर त्या रेशो मध्ये, नसेल दिला तर इक्वली. प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू 1:1:1. ठीक आहे, का बर दिला नाही? वर्किंग नोट मध्ये लिहा, प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट गिवन in this problem, so we are considering the profit shared equally. Profit sharing ratio is not given in the problem, so we are considering that partners will share the profit equally. Partners will share the profit equally. सिंपल आहे, इक्वली त्यांनी डिस्ट्रीब्यूट करतील असं आपण ऍज्युम करतोय. ठीक आहे, कारण की आपल्याला शेअरिंग रेशो दिलेला नाही. लेट अस अंडरस्टँड व्हॉट वी हॅव टू डू फर्स्ट. तेरे साथ लड़ाई कट टी फॉर ट्रांसफर ऑफ बैलेंस शीट आइटम्स. सो लेट अस ट्रांसफर द बैलेंस शीट आइटम्स फर्स्ट. So what is given first? Liability side. कॅपिटल दिलाय, कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केलाय आपण, म्हणून कॅपिटल जशाला तसा पार्टनरचा आपण लिहून टाकू. हा एक्सपेन्सेस साइड असतो. मी तुम्हाला कळावं म्हणून सांगतो बरं का, कोणती साइड काय असते, कोणती साइड काय. आणि हा इन्कम साइड असतो सहसा. ठीक आहे, बाय बॅलन्स ब्रॉड डाउन. सांगा पार्टनरचा कॅपिटल. महेश, सुरेश आणि योगेशचा 55,000. 20,000 का? 20,000. 14,000. ओके, आधी पोस्टिंग करू फक्त. नंतर काय म्हणते बघा, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे बाय क्रेडिटर्स है ना, आपलं देणं आहे ते किती आहे? बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट. किती आहे? सन्ड्री क्रेडिटर 12,000. लोन सुद्धा सन्ड्री लायबिलिटीच आहे, किरकोळ लायबिलिटी आहे. मोठी आहे का लॉंग टर्म आहे का? नाही. ठीक आहे, लोन सुद्धा लायबिलिटीज आहे. किती आहे? 3,000 ना. ठीक आहे, टोटल किती आला? 15,000 ची सन्ड्री लायबिलिटीज. ठीक आहे, लायबिलिटी साइड संपली आहे. ऍसेट साइडला या दिलंय फर्निचर है ना, टू सन्ड्री ऍसेट अकाउंट है ना. सांगा, फर्निचर 2,000, सन्ड्री ऍसेट्स
ओके सन्ड्री एसेट दिलेगा 34,000 का ठीक है. डेटार्स 48,000 आणि रिझर्व्ह फॉर डेटा क्रेडिट साईडला है ना, बरोबर आहे. कारण की आता पैसा मिटवायचा आपल्याला, संपवायचं सगळं हिशोब. 48,400 यायचे होते, त्यापैकी रिझर्व्ह मध्ये पैसा किती ठेवला होता, किती ठेवला होता 2,400 लिहिला, झाला तर हिशोब मिटला. नेक्स्ट काय, स्टॉक. स्टॉक आहे का, किती आहे 15,000. नेक्स्ट कॅश इथे लिहायची गरज नाही, कॅश अकाउंट प्रिपेअर केलाय आपण. कॅश किंवा बँक, बँक किंवा कॅश सेमच असतं है ना. तर कॅश और बँक अकाउंट आपण तयार केलं, ते तिथे लिहितो आपण. किती आहे कॅश, डेबिट बॅलन्स असतं कॅशचा है ना, रिअल असते तिथे है ना. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,400 एवढं बॅलन्स आहे आज आपल्या कॅश अकाउंटला, एवढा कॅश आहे आपल्याकडे 6,400. सगळे संपले, टी संपला. यस फॉर काय, सेल प्रोसेस. बघू विक्री करायची, आता ऍसेट्स विकायचे. काय म्हणतो बघा, महेश इज टू टेक फर्निचर 1,600 अँड डेटार्स अमाउंटिंग 40,000 ऍट रुपीज 34,000 ओनली. तिथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे प्रॉब्लेम मध्ये. 34,400 करा, 34,000च्या जागी प्रिंटिंग मिस्टेक. कस काय ते तुम्हाला सांगतो, बॅलन्स शीट मध्ये रिअलायझेशन मध्ये लक्षात येईल तुम्हाला. बघा महेशने काय म्हणला, 34,400 करायचे तुम्हाला, ठीक आहे, लक्ष द्या. महेश काय म्हणाला, मी फर्निचर घेतो आणि जे तुमचे डेटार्स आहेत 40,000 रुपयाचे. डेटार्स किती आहेत सध्या 48,400चे. 40,000चे डेटार घेतो आणि त्याच्या जागी किती रुपये देतो, 34,400 रुपये देतो. म्हणजे तुमच्याकडं बाय महेश, त्याला कॅपिटल आहे ना, ते कॅपिटल अकाउंट. महेश काय म्हणाला, फर्निचर घेतो. किती रुपयाचं फर्निचर आहे, 2,000 रुपयाचं. त्याच्या जागी किती रुपये द्यायला, 2,000 नाही 20,000 रुपये, 2,000च आहे. ठीक आहे. महेश म्हणाला 2,000च्या फर्निचरच्या जागी मी किती रुपये देतो, 1,600 रुपये देतो. आणि काय म्हणाला महेश, जे तुमचे 48,400 रुपयाचे डेटर आहेत त्याच्या जागी मी किती देतो, 34,400 रुपये देतो है ना, बरोबर आहे ना. 34,400 रुपये देतो. म्हणून सन्ड्री डेटर किती आला, 34,400. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये रिअलायझेशन अकाउंटला बघा 34,400 लिहिले, पण ऍडजस्टमेंट मध्ये 34,000 दिले. ह्याचा अर्थ काय, ऍडजस्टमेंट मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, कळालं का. म्हणून 34,400 लक्षात आलं. म्हणून प्रॉब्लेम मधल्या ऍडजस्टमेंट मध्ये रेक्टिफाय करून घ्या, तिथं 34,400 असले पाहिजे. आता महेश काय म्हणाला, 1,600 रुपये मी देतो, मला फर्निचर द्या. 34,400 रुपये मी देतो, कस्टमर कडून जे काही पैसा येणार आहे ते मी ठेवतो. त्याच्या जागी तू कंपनीला किती देतोय, पार्टनरशिप फॉर्मला, कंपनीला पार्टनरशिप फॉर्मला किती देतोय, 1,600 आणि 3400, म्हणजे टोटल किती रुपये देतोय, 36,000 रुपये. म्हणजे महेशने 36,000 रुपये खर्च करून फर्निचर आणि डेटा विकत घेतलं ना, म्हणजे महेशचा एक्सपेन्सेस झाला ना. लिहायला पाहिजे टू रिअलायझेशन अकाउंट एक्सपेन्सेस, किंवा त्याला काय म्हणतो ऍसेट्स टेकन ओव्हर असं म्हणतो आपण. ऍसेट टेकन है ना. किती रुपयाचं कोण घेतलंय, महेश. महेशच्या अकाउंट मध्ये किती येणार, 36,000 आला. लक्ष दिलंय, कळालंय. पहिली ऍडजस्टमेंट झाली आहे. चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट. परत काय म्हणतं बघा, नेक्स्ट नाही त्याच्या पुढेच फुल स्टॉप देऊन अजून काय म्हणले, ही ऍक्सेप्टेड द क्रेडिट टास्क 12,000 ऍट द फिगर.
क्रेडिटर्स किती आहे 12,000. महेश काय म्हणाला ते सप्लायरला जे 12,000 रुपये द्यायचेत ना ते मी देऊन टाकू. कळतं मी काय म्हणतोय. महेश काय म्हणाला सप्लायरला जे 12,000 रुपये द्यायचे ते काय करतो मी देऊन टाकतो. किती रुपये आहे 12,000. ठीक आहे बघू ते ऍडजस्टमेंट आपण 12,000 रुपये मी देऊन टाकतो म्हणून म्हणतोय. पण तो काय म्हणतोय ही ऍक्सेप्टेड द क्रेडिटर्स 12,000 ऍट द फिगर. पण जे क्रेडिटर्सचे पैसे द्यायचे ते त्याचे घरचं काम होतं का सप्लायरने रॉ मटेरियल काय त्याच्या घरी जाणून दिलं का महेशच्या. महेश काय म्हणाला कंपनीला अरे कंपनी ते सप्लायर माझ्या जवळ राहतं माझ्या ओळखीचं आहे मला 12,000 रुपये दे मी त्याला देऊन टाकतो. स्वतःच्या खिशातून देत नाही त्याला सेटलमेंट करत नाही त्याला. तो कंपनीला काय म्हणाला पार्टनरशिप फर्मला काय म्हणाला अरे पार्टनरशिप फर्म जे सन्ड्री क्रेडिटर आहे ना ज्याच्याकडून आपण हे उधारीवर घेतलं होतं रॉ मटेरियल ते माझ्या ओळखीचं आहे त्याचे 12,000 मी देऊन टाकतो तुम्ही मला द्या. म्हणजे महेशला 12,000 रुपये येतील आणि कंपनीचे 12,000 रुपये म्हणजे पार्टनरशिप फर्मचे 12,000 रुपये खर्च होतील. टू काय म्हणतो त्याला बघा सन्ड्री क्रेडिटर लिहायला पाहिजे होता मी आतापर्यंत. पण आता सन्ड्री क्रेडिटर का लिहित नाहीये विसरून जायचो ना आपण महेशला द्यायचे म्हणून पैसे. म्हणून आपण टू महेशच ना महेश कॅपिटल अकाउंट सन्ड्री क्रेडिटर विल बी मी तुमच्यासाठी लिहितोय पेड बाय महेश. सो इथं नाही आपण एक काम करू आपण वर्किंग नोट मध्ये लिहू. मला लिहून देतो ठीक आहे. सन्ड्री क्रेडिटर किती रुपये 12,000 या वर्किंग नोट मध्ये. नंबर 2 महेश will accept sundry creditors payment will accept sundry creditors payment rupees 12,000 from partnership firm and he will pay this amount further in future. He will pay this amount further in future. म्हणजे महेश काय म्हणतो आता पार्टनरशिप फर्मला त्याचे 12,000 रुपये ते मला द्या मी माझं देतो त्यांनी म्हणतात ना असं आपण आपल्या भाषेत म्हणतो ना बोली भाषेत ठीक आहे मला द्या मी माझं देऊन टाकतो. पार्टनरशिप फर्म मधून 12,000 रुपये खर्च झाला खर्च नाही पार्टनरशिप फर्मने तर दिले 12,000 कोणाला दिले महेशला इन्कम झाला का नाही महेशच्या अकाउंट मध्ये आला का नाही महेश पुढं कधीतरी देईल ते पैसे पण सध्या तरी महेशला भेटले का नाही म्हणून त्याला काय लिहा कुठून आला आहे पैसा बाय रिअलायझेशन अकाउंट सन्ड्री क्रेडिटर पेमेंट है ना किती रुपये 12,000. आता महेश जेव्हा देईल तेव्हा दे सध्या तरी पार्टनरशिप फर्म म्हणाले की चला देऊन टाका पैसे त्याचे पण हे ना म्हणते की नाही मी देतो म्हणून त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केले पैसे. इथून तर खर्च झाले ही एक्सपेन्सेस साइड आहे ही इन्कम साइड आहे. आरडीडी होता 48,400 2,400 बुडणार होता म्हणून बाजूला काढून ठेवता बुडला का नाही लगेच ती इन्कम दाखवली. कळतं मी काय म्हणतोय. महेश काय म्हणाला साहेब तुमचं जे फर्निचर आहे ते मला देऊन टाका आणि डेटर जे ते मला देऊन टाका मी तुम्हाला पैसे देतो. कंपनीला पार्टनरशिप फर्मला इन्कम झाला 36,000. कुठून आले 36,000 महेशने पेमेंट केली महेशची पेमेंट एक्सपेन्सेस ऑफ महेश म्हणाला 12,000 रुपये सन्ड्री क्रेडिटरचे मला द्या मी देऊन टाकतो. पार्टनरशिप फर्मने 12,000 जे होते ते देऊन टाकले महेशला 12,000 रुपये महेश इन्कम सध्या. कळलं का डबल इफेक्ट समजा की नाही समजा समझ रहा है. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट बघू
Suresh is taken over stock 14,000 and sundry asset worth rupees 16,000 at 14,400 only. आता सुरेश काय म्हणतं, महेश म्हणाला मी फर्निचर घेतो, डेटा घेतो. मग सुरेश म्हणाला बाय सुरेश कॅपिटल अकाउंट. सुरेश काय म्हणाला, बघा साहेब मी काय करतो, स्टॉक घेतो. किती रुपयाचा? 14,000 ना. आणि काय करतो, सन्ड्री ऍसेट जे 16,000चं आहे त्यापैकी 14,400 रुपये देतो. बघा पटतंय का? किती रुपये देतो? 16,000च्या जागी 14,400 रुपये देतो. शब्दांचा खेळ आहे फक्त, आकडे समजून घ्या. सन्ड्री ऍसेट वर्थ 16,000, 16,000चा सन्ड्री ऍसेट ऍट 14,400 म्हणजे 16,000च्या सन्ड्री ऍसेटच्या जागी किती रुपये देतो? 14,400. म्हणजे किती द्यायलाय? 14,400. काय द्यायलाय? सन्ड्री ऍसेट 14,400. किती झालंय? 28,000. झाला 28,400. आता 28,400 काय खर्च आहे ना? कोणाचा खर्च आहे? सुरेशचा. सुरेशच्या खर्चाला 28,400 लिहावं लागलं का नाही? कळालं का? लक्षात द्यायला कळालं का नाही? कळालं. सुरेशनं 28,400 खर्च केले. खर्च साईड आहे. सुरेशने 28,400 दिले. नंतर योगेश पण जागा झाला. योगेश काय म्हणतोय? योगेश इज टेक ओव्हर द रिमेनिंग सन्ड्री ऍसेट 16,000 and assume responsibility for discharge of loan together will accrue interest on loan 60,000. एक बघू. योगेश काय म्हणाला, ठीक आहे बाकीचे जे सन्ड्री ऍसेट आहेत ना ते मी घेतो. योगेशने थोडे घेतले, सुरेशने थोडे घेतले, तर योगेश काय म्हणते, मी पण घेतो राहिलेले सन्ड्री ऍसेट. ठीक आहे. बाय योगेश कॅपिटल अकाउंट. काय घेतो योगेश? सन्ड्री ऍसेट. किती? 16,000. ठीक आहे. ओके. म्हणजे योगेश 16,000 रुपये खर्च करायला. योगेशच्या 16,000, योगेश कडून 16,000 चालले खर्च योगेशचा. बरोबर आहे का? पार्टनरशिप फर्मचा इन्कम, योगेशचा खर्च. योगेश कडून पैसा आला, पार्टनरशिप फर्मला भेटला ना इन्कम. समजा की नाही? समजा. आता बघा पुढे काय म्हणतात, खूप महत्वाचं आहे, अंडरलाईन करा त्या लाईनला. अँड ऍझ्युम द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर डिस्चार्ज ऑफ लोन. हे जे लोन आहे ना, कुठे आहे लोन? हे लोन ते काय म्हणला, गृहीत धरा म्हणला. कोण म्हणताय? योगेश. बोली भाषेत सांगतो. योगेश म्हणला अहो पार्टनरशिप फर्म म्हणजे मिस्टर महेश आणि सुरेश, ते जे लोन घेतले ना आपण 3,000 रुपयाचं, ते मी भरतो. आणि त्याच्यावरचा जो व्याज आहे ना तो पण मी भरतो. नंतर आत्ताच मला द्या 3,060 रुपये द्यायचे, मी भरतो. असतात का पार्टनर? मी चाललोय, मी माझं देऊन टाकतो पैसे, मी माझं भरतो पैसे, काय नाही. पार्टनरशिप फॉर्मला म्हणाला मिस्टर योगेश की जे काही ते 3,000 रुपये आहेत ना लोनचे ते मी भरतो आणि 60 रुपये व्याज जे आहे ना ते पण मी भरतो. मग पार्टनरशिप फॉर्म म्हणाला भरशील ना रे? हो माझ्यावर भरसा ठेवा, मी भरतो. लगेच भरायला का? लगेच भरायला तयार नाहीये, कारण की अजून वेळ आहे. व्याज भरायला अजून वेळ आहे. मुद्दल आणि व्याज मी भरतो म्हणला तर कधी भरेल भविष्यात, जसं इथं झालं.
महेश जसं म्हणाला मी क्रेडिटरचे पैसे देतो, पार्टनरशिप फर्मने विश्वास ठेवला ना, तसंच योगेश म्हणते मी पण लोनचे पैसे देतो, व्याज मी देतो, तुम्ही मला सध्या व्याज आणि काय ती रक्कम द्या, एवढे पैसे मी माझा भरून टाकतो. म्हणजे पार्टनरशिप फर्म मधून तर खर्च व्हायला नाही. टू योगेश कॅपिटल अकाउंट है ना, काय आहे लोन 3,000 रुपयाचा ऍड इंटरेस्ट किती आहे 60. 3,060 रुपये पार्टनरशिप फर्मचा खर्च व्हायलाय, पार्टनरशिप फर्मचा खर्च व्हायलाय. पण तो कोणाला देते पार्टनरशिप फर्म? योगेशला. योगेश नंतर देतो म्हणलाय, म्हणजे योगेशचा इन्कम आहे का नाही, आहे का नाही? योगेशची रिसिव्हड इन्कम. म्हणून बाय रिअलायझेशन अकाउंट काय म्हणतं बघा, रिअलायझेशन अकाउंटला, किंवा आपण केलेलेच आहे ना ऑलरेडी सगळी आपण डायरेक्ट तिथेच टाकू. किती 3,060 दिसतंय हे बरोबर. 3,060 द्या वर्किंग नोट नंबर नेक्स्ट. योगेश promised a partnership firm that loan taken by partnership firm that is rupees 3,000 and rupees 60 interest amount and rupees 60 interest amount will be payable by him after some period full stop. In short, he is discharging the liability of partnership firm. पार्टनरशिप फर्म तर मोकळा झाला ना, डिस्चार्ज होणे म्हणजे सुटका होणे, मोकळं होणे. ओके, डिस्चार्जिंग पार्टनरशिप फर्म फ्रॉम लोन. सो this amount will be expenses of partnership firm rupees 3,060 करा. So rupees 3060 will be expenses of partnership firm. आला expenses, and this rupees 3060 will be received by Mr. योगेश. झाला ओके. आता पुढे काय झालं बघा, हे का रेकॉर्ड केलं, कारण की इट वॉज नॉट रेकॉर्डेड म्हणले, खर्च झालेला रेकॉर्ड केला नाही, करायला पाहिजे ना, आपण करून टाकतो. नंतर काय म्हणतंय, तर डिझॉल्युशन एक्सपेन्सेस खर्च आहे, हे सगळं प्रोसिजर करण्यासाठी खर्च लागलाय. किती लागलाय रे, टू कॅश अकाउंट न एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन किती रुपये, पैसा चाललाय, कॅश दिलाय, लिहू इथं काय लिहू, बाय रिअलायझेशन अकाउंट एक्सपेन्सेस ना 540. आला, कॅश चाललाय, कळलं का? ठीक आहे. नेक्स्ट
नेक्स्ट काय म्हणतो बघा, रिमेनिंग डेटर्स रिअलाइज्ड 4,200 ओनली, है ना. आता बाकीचे डेटर्स कडून कंपनीला म्हणजे पार्टनरशिप फॉर्मला किती रुपये भेटले? 4,200 रुपये भेटले. म्हणजे इन्कम आहे ना, आहे का नाही इन्कम? बघा बरं, बाय कॅश अकाउंट सन्ड्री डेटर ना 4,000, हे 4,200 आलेत ना, रिअलाइज झालेत म्हणजे आले कोणाला आले? पार्टनरशिप फॉर्मला. कुठं आले असतील? कॅश म्हणून आले असतील. म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट सन्ड्री डेटर कॅश रिसिव्ड लिहितोय 4,200. पार्टनरचा काही संबंध नाही, डायरेक्ट डेटाने 4,200 रुपये दिले, पार्टनरशिप मध्ये आले, बँक मध्ये कॅश मध्ये वाढ झाली. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश चालला, खर्च झालाय, कॅश आला, झालं. ओके, समजा की नाही समजा? नेक्स्ट काय झालं? लायबिलिटी दिली, सेटलमेंट झालं. लायबिलिटी दिली, सन्ड्री क्रेडिटर लोनचा सेटलमेंट झाला. पार्टनर्सचं स्वतःचं काही देणं घेणं असेल तर ते पण झालं. आता राहिलं क्लोजिंग. क्लोज करा अकाउंट आणि मला सांगा खर्च जास्त आहे का प्रॉफिट जास्त आहे? ह्याचा टोटल करून सांगा बरं किती येते. सगळं झालंय, सांगा बरं प्रॉफिट झाले का लॉस झाले? बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस ना, किती रुपयाचा लॉस आहे? 13,600. कारण की इकडची टोटल किती आली आहे? 1,15,600. 1,15,600 हे जरा बॅलन्स फिगर आहे का नाही? अमाऊंट इकडची टोटल जास्त, इकडची टोटल कमी, 13,600 कमी पडायला म्हणजे लॉस झाला. हे लॉस कसं वाटायचंय? इक्वली कोणाकोणामध्ये? महेश, सुरेश, योगेश. किती रुपये? 4,500, 4,500, 4,500, 1,000 रुपये प्रति ग्राम. त्याच्यासाठी कुठं भांडण करत बसत आहे का नाही? आता मला सांगा हा लॉस कोण बिअर करणार? पार्टनर बिअर करणार ना. पार्टनरचा खर्च झाला ना, बरोबर आहे का? टू रिअलायझेशन अकाउंट लॉस ऑन रिअलायझेशन किती रुपये हो? 4,533. 4,533 झाला. काय राहिलंय? तर राहिलंय काय? राहिलंय सांग, काय राहिलंय? अजूनही तुम्हाला क्लोजिंग करायची राहिली आहे पार्टनर्स कॅपिटलची. इथं गांभीर्याने क्लोजिंग करूया. टोटल बघूया किती कुठे येत आहे आणि त्यानंतर अमाऊंट बघूया. बघा आधी महेशचा अकाउंट क्लोज करू. रिटायरमेंटच्या वेळेस फक्त रिटायरिंगचा पहिला, इथं सगळेच रिटायर व्हायचे, सगळेच बंद होणार म्हणून बंद करा. किती आला याचा टोटल? 67. आणि इकडचा टोटल इकडचा 67,000, इकडचा 67,000 म्हणजे इकडं कमी पडायला. म्हणजे महेश प्रॉफिट मध्ये किती रुपये ना? 467. इकडचा टोटल सांगा किती आहे? 32. इकडं कमी पडायला. किती कमी पडायला? 12,933. इकडचा टोटल 20,500.
20,534 3,484 म्हणजे ही पार्टनरशिप फर्म महेशला पैसे देणार, सुरेश आणि योगेश कडून पैसे वसूल करणार. कळतंय का? महेश प्रॉफिट मध्ये ना, महेश म्हणणार चला माझे एवढा हिशोब निघते द्यायचं पार्टनरशिप फर्मने, आणि सुरेश आणि योगेशने पैसे द्यायचे. कळलं का? म्हणून त्याला लिहा बाय कॅश अकाउंट लॉस, है ना? का बरं? जेवढे पैसे द्यायचे पैसा येईल ना, पैसे द्यायचे तर पैसा येईल ना बँक मध्ये. टू सुरेश कॅपिटल अकाउंट, सुरेशने दिले का पैसे? 12,933 कॅश आला सुरेशचा. चल योगेश तू पण पैसे दे रे. टू योगेश कॅपिटल अकाउंट किती रुपये? 3,474. मग महेश म्हणतोय आता माझे पैसे द्या, म्हणजे पार्टनरशिप फर्मला पैसे द्यावं लागेल. कोणाला? महेशला. पैसा चाललाय, पैसा जा रहा है ना बाय महेश कॅपिटल अकाउंट किती रुपये? है ना? आता मला सांगा सगळे एंट्री आली का? आता बघा टॅली होतं का? कॅश किंवा बँक अकाउंट टॅली झालं तरच प्रॉब्लेम बरोबर आहे. पैशाचा हिशोब लागला पाहिजे की रे? किती आला? 27,000 म्हणजे प्रॉब्लेम बरोबर आहे. ही अमाऊंट कुठून आली? टू कॅश अकाउंट प्रॉफिट. ही आहे बॅलन्सिंग फिगर. कुठून आली नंतर लक्षात राहत नाही. बॅलन्सिंग फिगर म्हणजे हे दोन अमाऊंट टॅली केल्या, बरोबर पैसा वसूल केला, पैसा दिला, कॅश ट्रान्झॅक्शन क्लोज, अकाउंट टॅली, प्रॉब्लेम करेक्ट. ओके, समजलं सगळ्यांना? इथं मी माझा हा प्रॉब्लेम संपवतो. थँक्यू व्हेरी मच.